Hello friends, good evening to all. Can you see me? Can you hear me? Yes. Are you able to see me? Are you able to hear me? Yes. Okay. So I'll just check how many of you are present. Yeah, we're fine. Now we are starting this course. As you know, most of you know me. I'm Khedkar Shivprasad, graduate of IIT Madras, currently working as an AEE in WID and having teaching experience of 8 years. Now we are starting this course, that is MES Civil Men's MES Civil Men's through 1700 questions. 1700 questions. Basically, these are previous year questions. These are the previous year questions. 1700 previous year. Actually, there are more than 1711 questions. There are a lot of people who ask me, sir, are there these number of questions, right? So I have taken questions from 2011 till 2019, last exam, right? All MES pre and mains question. Not pre means what? Initially in 2011 and in 2013, the MES pre was purely technical. 2011 आणि 2013चा जो MES प्री होता तो प्युअरली टेक्निकल होता, म्हणजे पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग होतं त्याच्यामध्ये. हे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ते काही नव्हतं, राईट. हे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कधी आलं? 17, 18, 19 3च वर्ष झाले, राईट. सो आय हॅड क्वेश्चन्स फ्रॉम 2011 to 2019 आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे. इव्हन ह्या क्वेश्चन्स आणि त्याच्या अलाइड जर तुम्ही कन्सेप्ट जर केल्या तर तुम्हाला मोर दॅन 50% जो आहे, आय एम सेइंग मोर दॅन 50%, म्हणजे 200 पेक्षा जास्त स्कोर तुमचा. ऑब्विसली 200 स्कोर करून काही होत नाही हे आपल्याला पण माहित आहे, बरोबर आहे. MES ला तुम्हाला 300 प्लस मार्क लागतात, राईट. पण हे जर क्वेश्चन केले तर तुम्ही इझिली म्हणजे 200 प्लस मार्क्स तुम्ही एवढ्या क्वेश्चनवर सुद्धा घेऊ शकता. आता बरेचसे असे सब्जेक्ट आहेत की जसं की तुमचे हायड्रॉलिक मशीन्स आहे, इस्टिमेटिंग कॉस्टिंग आहे, टनेलिंग आहे, ब्रिज आहे, नंतर CPM आहे, BCM आहे, राईट. हे असे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 60-70% रिपिटेशन बघता, बऱ्याचशा वेळेस 60% पर्यंत रिपिटेशन बघता, राईट. हे छोटे छोटे सब्जेक्ट जे आहेत ज्याच्यामध्ये कंटेंटच नाहीये तेवढा, राईट. तर त्या क्वेश्चनचे, त्या सब्जेक्टचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही रिपीटेडली बघू शकता, राईट. तर हे सगळे क्वेश्चन जे आहेत 1700 क्वेश्चन सगळे मीच घेणार आहे. असं पण मी 14 ते 16 सेक्शन शिकवतो, राईट. राहिलेले जे सेक्शन्स आहेत 4 ते 6 सेक्शन्स, तर त्या सेक्शनचे पण क्वेश्चन्स मी घेऊ शकतो, राईट. आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार. आणि प्रत्येक याचा जो प्रत्येक क्वेश्चन जो घेतोय आपण त्याचा सॉफ्ट कॉपी आपण तुम्हाला देणार, आपल्या ग्रुपवर टाकून देणार. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आपण ह्या कॉपी ज्या आहेत त्या अपलोड करून देणार. इज दॅट क्लिअर? आता मी काय करतोय की पॅरलली दोन सब्जेक्ट घेतोय, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. जसं की तुम्हाला माहित आहे की जर आपण कंटेंट बघितला पेपर 1 आणि पेपर 2 चा, तर पेपर 1 मध्ये तुम्हाला टोटल 9 सेक्शन आहेत, राईट. प्रत्येकाचं वेटेज किती आहे पेपर 1 मध्ये माहित आहे तुम्हाला? 22 मार्क्स, राईट. जनरली BCM 24 मार्क्सला विचारतात, बाकीचे सगळे तुमचे 22 मार्क्सचे आहेत. पेपर 1 मध्ये तुम्हाला 9 सेक्शन्स आहेत, 22 मार्क्स. SOM, SA, TOS, RCC, Twisted Steel, CPM, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि न्यूमेरिकल मेथड्स. पेपर 2 मध्ये टोटल तुम्हाला 11 सेक्शन्स आहेत, त्याच्यापैकी जवळजवळ प्रत्येक सेक्शन जो आहे तो 18 मार्काला विचारतात आणि एखादा सर्व्हे सारखा जो सेक्शन आहे तो 20 मार्काला विचारतात. बाकी सगळे 18 मार्क्सला विचारतात. सेक्शन्स कुठले आहेत तुमच्याकडे? सॉइल, हायवे, सॉइल म्हणजे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, हायवे, सर्वे, हायड्रोलॉजी, इरिगेशन, इन्व्हायरमेंटल, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन्स, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, टनेलिंग आणि ब्रिज, राईट. तर तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल, राईट, तुम्ही ज्यावेळेस मेन्स प्रिपेअर करताय हे सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला 300 प्लस स्कोर करायचा असतोय, राईट, तर तुम्हाला एका सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त 2 क्वेश्चनचा स्कोप असतो, रॉंग होण्याचा किंवा स्किप होण्याचा. येतं लक्षात? मी समजतो मी काय म्हणतोय ते सगळ्यांना? आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग?
समजतंय ना? राईट. लेट्स से एक तुम्हाला परत थोडा अभ्यासाविषयी सांगू का आधी मी मेन्सचा अभ्यास का डायरेक्ट सुरू करू? ओके ओके ठीक आहे. एक जस्ट ब्लँक स्लाइड घेतो मी. लेट्स से तुम्हाला एक्झाम मध्ये 300 प्लस मार्क्स घ्यायचे. 300 प्लस तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहिती आहे की 150 160 सीट असले तर 300 मार्क्स सुद्धा काही खरं नाहीये. राईट. किती मार्क्स पाहिजे तुम्हाला जर 150 सीट असतील तर क्लास 1 ची पोस्ट काढायला? इव्हन क्लास 2 पण म्हणा. आता किती मार्क्स पाहिजे जर 150 जागा असतील तर? किती मार्क्स पाहिजे 150 जागेसाठी? 320. राईट. 320 तुमचा हा पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे तुमचा 320. राईट. म्हणजे एका पेपरला किती मार्क्स आले पाहिजे तुम्हाला? पेपर 1 पेपर 2 पैकी 160 मार्क्स. बरोबर आहे का? अप्रॉक्सिमेटली. राईट. 160 मार्क्स तुम्हाला आले पाहिजे. राईट. आता 160 मार्क्स येण्यासाठी मला सांगा तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर अटेम्प्ट करावं लागतील? 100 पैकी एक क्वेश्चन 2 मार्कला आहे. राईट. 1 क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. राईट. गजानन इव्हन लक्षात घे की समजा तुमचे 80 क्वेश्चन समजा करेक्ट आले पेपर 1 पेपर 2 मध्ये, 80 क्वेश्चन करेक्ट आले, 80x2 असे मार्क पडले तुम्हाला. राईट. ऑब्विसली तुमचे काही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट कितीचा करणार तुम्ही? किती क्वेश्चन अटेम्प्ट करणार? पेपर अटेम्प्ट कितीचा करणार? किती क्वेश्चन अटेम्प्ट करणार पेपरमध्ये? 90 ऍटलिस्ट. बरोबर आहे का? सगळं असं होईल का कधी सगळे क्वेश्चन मी लिहिले जेवढे मार्क केले तेवढे बरोबर आले माझे? बरोबर आहे. 80 क्वेश्चन तुमचे करेक्ट असले आणि लक्षात घ्या इव्हन 90 क्वेश्चन समजा तुम्ही अटेम्प्ट केले आणि 90 पैकी 10 चुकले आणि 80 बरोबर आले. 10 into 2 into 1/4. बरोबर आहे. 10 into 2 into 1/4 म्हणजे 10 दोन्ही 20 आणि 20च्या 1/4 हे किती येईल स्कोर इथं? 155. इथं पण किती येईल? 155. राईट. तरी पण किती आला स्कोर तुमचा? 310. राईट. देन इन दॅट केस ऑल्सो युअर स्कोर इज 3101. तुम्ही फक्त असं पकडलंय की माझे 10 क्वेश्चन रॉंग आहेत, 80 क्वेश्चन बरोबर आहे, 90 क्वेश्चन अटेम्प्ट केले. राईट. 95 96 97 असे क्वेश्चन जनरली जे टॉपर आहेत 320 325 मार्क वाले. राईट. तर ते जनरली त्या रेंजमध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करतात. 95 प्लस क्वेश्चन अटेम्प्ट करतात. राईट. आता लक्षात घ्या 80 क्वेश्चन माझे बरोबर आले पाहिजे. 80 क्वेश्चन बरोबर आले. आता पेपर 1 मध्ये टोटल सेक्शन किती आहेत? 9. बरोबर आहे का? पेपर 2 मध्ये सेक्शन किती आहे टोटल? 11. आताच बघितलं आपण. म्हणजे जर मला 9 सेक्शन पैकी 80 क्वेश्चन माझे बरोबर पाहिजे म्हणजे प्रत्येक सेक्शनचा माझे किती क्वेश्चन बरोबर पाहिजेत? 9 क्वेश्चन बरोबर पाहिजेत माझे. बरोबर पाहिजेत. 9 क्वेश्चन पर सेक्शन पर सब्जेक्ट माझे बरोबर पाहिजेत. राईट. आणि पेपर 2 मध्ये राईट जस्ट 7 to 8 क्वेश्चन जे आहेत ते माझे बरोबर पाहिजेत. कारण पेपर 2 मध्ये 11 सेक्शन आहेत ना, 11 × 77. राईट. काही याचे 7 क्वेश्चन काही याचे 8 क्वेश्चन अशी माझे बरोबर पाहिजे. समजतंय? आता पेपर 1 मध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल क्वेश्चन किती आहेत एका सेक्शन मध्ये? 11 क्वेश्चन आहेत. 22 मार्क येतात ना. 11 क्वेश्चन. आणि पेपर 2 मध्ये टोटल क्वेश्चन किती आहेत एका सेक्शन मध्ये? 9 सेक्शन. म्हणजे जस्ट इमॅजिन करा तुम्हाला स्कोप किती कमी आहे. म्हणजे 11 पैकी 9 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे आणि इथं 9 पैकी 7 ते 8 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. म्हणजे 1 किंवा 2 क्वेश्चनचा तुम्हाला फक्त स्कोप आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चनचा स्कोप आहे आणि पेपर 2 मध्ये फक्त एकाच क्वेश्चनचा स्कोप आहे तुम्हाला. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? येस. आर यू गेटिंग? सगळ्यांना समजतंय? येस ऑर नो? तो आता एक लक्षात घ्या एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फक्त 1 किंवा 2 क्वेश्चन जर तुमचे स्किप होत असतील किंवा रॉंग होत असतील 11 क्वेश्चन्स पैकी जर मला 9 क्वेश्चन बरोबर पाहिजेत, 9 क्वेश्चन्स माझे करेक्ट पाहिजेत, 9 क्वेश्चन्स शुड बी करेक्ट पेपर 1 मध्ये. राईट. आणि पेपर 2 मध्ये 9 क्वेश्चन पैकी
माझे 8 क्वेश्चन्स करेक्ट पाहिजेत मला. 8 क्वेश्चन करेक्ट पाहिजे, राईट. मग लक्षात घ्या, इथं स्किप करायला तर तुम्हाला चान्सच नाहीये. आपण जे म्हणतो ना पेपर अटेम्प्ट करताना स्किप करायला चान्सच नाही तुम्हाला. कारण की ऑब्व्हियसली तुम्ही 11 पैकी एखादा सब्जेक्ट असं होऊ शकतो तर तुम्हाला क्वेश्चन स्किप होऊ शकतो, राईट. पण जनरली जर तुम्हाला 320 प्लस मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला क्वेश्चन स्किप करायला काही चान्सच नाही. आणि जे अटेम्प्ट करतायत त्याच्यापैकी पण रॉंग एक झाला पाहिजे जास्तीत जास्त पर सब्जेक्ट, राईट. आता मला सांगा, एवढा जर तुम्हाला हे लागत असेल, स्कोर लागत असेल, तर तुम्ही अभ्यास किती केला पाहिजे मेन्सचा? समजतंय मी काय म्हणतोय? समजतंय का तुम्हाला? येस, राईट. यू नीड टू हॅव 4-5 रिव्हिजन्स, राईट. 4-5 रिव्हिजन्स तुमच्या असल्या पाहिजे, राईट. 4-5 रिव्हिजन तुमच्या असल्या पाहिजे. नंतर सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही 5 रिव्हिजन करतायत पण तुमचं कंटेंट कंटेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, राईट. आता मी मागच्या वर्षी काही आमचे मित्र बघितले, राईट, की त्यांनी सांगितलं की आम्ही जे शिकवलं त्याच्यापैकी 70 ते 75 क्वेश्चन मेन्सला आले. 70 ते 75 प्रत्येक पेपरमध्ये मेन्सला आले, राईट. आता मला सांगा, जर तुम्ही शिकवलेल्यापैकी तो तुमचा झाला कंटेंट. आता जनरली काय होतं की ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करता, बरोबर आहे. यू ट्रस्ट अस ब्लाइंडली, राईट. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवतो, राईट, त्यावेळेस तुम्ही आमच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करता आणि आम्ही जेवढं शिकवतो तेवढंच कंटेंट एवढं असतं की तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही, राईट. आणि जर मी असं म्हणत असेल की मी एक सब्जेक्ट शिकवतोय, त्या सब्जेक्टमध्ये 11 क्वेश्चन येणार आहेत आणि मी जे शिकवतोय त्याच्यापैकी 7 क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार आहेत, 7 क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार आहेत, राईट. आता मला सांगा, हे खरंच हे युजफुल आहे का? हे कंटेंट इज इट युजफुल? कारण काय होतं की तुम्ही हेच करतात, ज्याच्याकडून तुम्ही शिकता ना त्याच्या बाहेरचं तुम्ही जनरली काही करत नाही, राईट. मग जो शिकवतो त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की मी जे शिकवतोय त्यापैकी 11, ठीक आहे, 11 क्वेश्चन आहेत ना, माझे 10 क्वेश्चन तरी आले पाहिजे. क्वेश्चन्स प्लस कन्सेप्ट, असं म्हणत नाही की डायरेक्ट क्वेश्चन प्लस कन्सेप्ट मी तिथे टच केलेलं पाहिजे. 10 तरी आले पाहिजे. समजतंय का? राईट. जर 7, जस्ट इमॅजिन करा, 70-75 क्वेश्चन जर येत असतील 100 पैकी, राईट, तर इथं कुठं आहेत तुम्ही? इथं तुम्ही यू नो वेअर हिअर. 75-75 क्वेश्चन जरी आले तर 150, 300 मार्क प्लस निगेटिव्ह, तुमचा स्कोर पुन्हा तो 270, 260 असा स्कोर तुमचा येऊन जातो, राईट. 260, 280 असा स्कोर येईल तुमचा, राईट. तो कुठं तुम्हाला युजफुल नाहीये. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी 280 प्लसचा कट ऑफ आहे मेन्सचा, इंटरव्ह्यू कॉल आहे. आणि माझाच एक स्टुडंट होता, त्याला 291-92 मार्क होते, तो सिलेक्ट नाही झाला मागच्या वर्षी. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये 290 प्लस मार्क घेऊन सुद्धा तो सिलेक्ट नाही झालेला 2019ला. सॉरी, याच्या आधीचा एकदम 2018ला. आता त्याला चांगले मार्क आहेत, आता त्याला 310च्या आसपास मार्क आहेत काहीतरी आता जे इंटरव्ह्यू आहेत त्याला. समजतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते, राईट. तर तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही कंटेंट कुठलं रेफर करताय. कारण की तुम्ही एकदा तुमच्या हातात कंटेंट पडलं की तुमच्याकडे तेवढा वेळ पण नसतो. की समजा एखादं कंटेंट आहे तुमच्याकडे, तुम्हाला कंटेंट भेटलंय, पण त्या कंटेंट मधून 7 ते 8 क्वेश्चन जर एक्झामला येणार असतील, राईट, आणि तुम्ही त्याच्या 4-5 रिव्हिजन जरी केल्या तरी तुमच्या काहीच कामाचं नाही ते. समजतंय? ओके, राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. आणि हा जास्त इम्पॉर्टंट कुठं होतो माहितीये का? की हे जे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत तुमचे, जसं की एस्टिमेटिंग कॉस्टिंग, टनेलिंग, ब्रिज, हायड्रोलिक मशीन्स, राईट. तुम्ही मागच्या वेळेस हायड्रोलिक मशीन्स तर बघितलं असेल, त्यांनी 3 ते 4 क्वेश्चन अशा ठिकाणून विचारले. आता मला एक्झॅक्ट पॉईंट लक्षात नाहीये. त्या पॉईंट टर्बाईनचा काहीतरी लास्ट टॉपिक मधला एक पॉईंट होता. मी शिकवत नाही एचएम, मला माहित नाही तो पॉईंट, पण मी एक्झाम दिली मागच्या वर्षी, तर तो एक क्वेश्चन त्या पॉईंटवर 3 ते 4 क्वेश्चन त्यांनी विचारले. Yes, you should try for not 300. I am saying you should try for 340. 340चं टार्गेट ठेवलं तर कुठेतरी 320 पडतील तुम्हाला. 310, 320. जर तुम्ही 300चं टार्गेट ठेवलं तर 280 पडतील. आणि लक्षात घ्या, हे 320, 340 हा जो गेम आहे ना,
म्हणजे 300+ ते 340 हा जो एरिया आहे ह्या सगळ्यांचा जो स्टडी असतो तो सारखाच असतो. सगळ्यांचा स्टडी सारखा असतो. 300+ ते 3, जसं आपण म्हणतो की गेटचे जे टॉप 100 रँकवाले असतात किंवा गेटचे जे 100 to 500 रँकवाले असतात यांचा सगळ्यांचा अभ्यास सारखा असतो, राईट. फक्त फरक कुठं पडतो, त्या 4 तास जे असतात तुमच्या एक्झामचे, 2 तास प्लस 2 तास पेपर 1 पेपर 2 चे, तिथं पण 20 मार्काचा फरक पडू शकतो. तुमचा जो स्टेट ऑफ माइंड आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची तुमची पद्धत काय आहे, राईट, तुमचं प्रॅक्टिस किती आहे, याच्यावर पण हे मॅटर करतं. 10 क्वेश्चन तुम्ही तर इझिली रॉंग करता. तुम्ही बऱ्याचशा वेळेस तुम्ही एक्झाम देऊन येता, नाही, लक्षात घ्या, कॉम्पिटिशन मध्ये टेन्शनचं कारणच नाहीये. जेन्युअन सांगतोय मी काय आहे ते. तुम्हाला पण कट ऑफ माहित आहेत मागचे, राईट. माझं इंटरव्ह्यू गायडन्सचं पहिलं लेक्चर बघा, मी त्याच्यात सांगितलेलं आहे, कुणी जर बघितलं असेल तर. माझं इंटरव्ह्यू गायडन्सचं लेक्चर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला नुसता कट ऑफ नसतो क्लिअर करायचा, तुमचे मार्क्स जे आहेत ते कट ऑफ पेक्षा 20 जास्त पाहिजेत. 20 तरी मार्क्स जास्त पाहिजेत तुमचे फायनल सिलेक्शनसाठी. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? म्हणजे समजा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागला 290 इंटरव्ह्यू कॉल समजा, राईट. जसं मागच्या वर्षी लागला, मागच्या वर्षीचा किती होता, 280-81 काहीतरी होता. मागचा म्हणजे याच्या आधीचा 2018चा, कमी जागा होत्या त्यावेळेस, 280-90 असं काहीतरी कट ऑफ होता, राईट. तर तुम्ही जस्ट कट ऑफ क्लिअर करत असाल तुमचं सिलेक्शन नाही होणार. यू नीड टू हॅव 20+ मार्क्स, तर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. या 282, राईट. मी तुम्हाला तेच सांगितलं की 282 आणि माझ्या एका मुलाला 291 मार्क होते, तो ओपन कॅटेगरीचा होता, तो सिलेक्ट नाही झाला 18ची एक्झाम. म्हणजे तुम्हाला इथं एवढा मार्क्स, एवढा प्लसचा काय उपयोग नाहीये. तुमचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला 20 मार्क जास्त पाहिजेत. काही डाऊट असेल तर मी माझं इंटरव्ह्यू गायडन्सचं लेक्चर आहे, फ्रीमध्येच आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी जुने सगळे कट ऑफ विथ फॅक्ट सांगितलेले आहेत, रेकॉर्डिंग आहे त्याचं अवेलेबल. समजतंय का सगळ्यांना? ऑल आर क्लिअर? येस. सगळे आहेत? ओके. ओके, हे समजलंय का तुम्हाला? राईट. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं, तुम्ही प्री क्लास कसं क्वालिफाय करता हे माहित नाही, राईट. मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही जो मिस्टेक्स आहेत तुमच्या, राईट, एक्झाम मध्ये तुम्ही ज्या मिस्टेक केल्या, त्या मिस्टेक करण्यासाठी तुम्हाला चान्स आहे. तुम्ही बघत असाल की तुम्ही ज्यावेळेस एखादा पेपर देऊन येता, राईट, एमपीएससी प्रीचा असेल किंवा मेन्स असेल, तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये एक 8 ते 10 क्वेश्चन असे सापडतात की तुम्हाला एक्झाम हॉल मधून बाहेर पडलं लगेच समजतं. तुम्ही लगेच डोक्याला हात लावता, यार मी खाली बघितलंच नाही, ऑप्शन खाली 2 होते, राईट, माझ्या कोणी तो फॉर्म्युला चुकला, अरे हे क्वेश्चन मला येत होता, मी व्यवस्थित बघितलंच नाही, चुकीचं आन्सर मार्क केलं, राईट. असे 8-10 क्वेश्चन तर असतात तुमचे कमीत कमी. आहे का? बरोबर आहे का मी सांगतोय ते? तुम्ही बघितलं असेल, मागच्या वर्षी प्री दिली असेल, कोणी मेन्स दिली असेल, 8-10 क्वेश्चन असे असतात की तुम्हाला येत असतात पण बाहेर आल्यावर समजतं आपल्याला की आपण चुकीचे केले म्हणून, राईट. तर मेन्सला इथं ह्या असल्या गोष्टीसाठी स्कोप आहे का? येणारे क्वेश्चन रॉंग करायचे, इज एनी स्कोप? असा काही स्कोप आहे का मेन्सला? नाहीये, राईट. तुमचा येणारा क्वेश्चन तर कुठल्याच हालतमध्ये तो रॉंग नाही झाला पाहिजे, कुठल्याच हालतमध्ये, राईट. आणि हा सिल्ली मिस्टेक आहेत. मी सुद्धा मागच्या वर्षी म्हणजे मेन्सला, मी स्वतः मेन्सला होतो, मी 4 क्वेश्चन तर असे चुकीचे केले की मी स्वतः क्लासमध्ये शिकवलेले आहेत आणि ते जवळजवळ मी 8-10 वर्षापासून शिकवतोय. त्याचा एक क्वेश्चन होता, त्याचं ऑप्शन ए होतं, दुसरं ऑप्शन बी होतं, ऑप्शन सी होतं, ऑप्शन डी होतं, टॉसचा क्वेश्चन होता, राईट. ऑप्शन ए करेक्ट होतं, ऑप्शन बी करेक्ट होतं आणि ऑप्शन डी होतं बोथ ए अँड बी. मी काय म्हणजे घाईमध्ये ए मार्क करून टाकलं, खाली बघितलंच नाही. या टाईपचे सुद्धा मिस्टेक होतात आपल्याकडून बऱ्याचशा वेळेस. आले का लक्षामध्ये? ऑल ऑफ द अबो जनरली ऑप्शन ए तुम्हाला रॉंग करण्यासाठी दिलेलं असतं, राईट. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तुम्हाला सगळा अभ्यास करून सुद्धा ह्या असल्या होणाऱ्या मिस्टेक्स ज्या आहेत, ह्या मिस्टेक्स तुम्हाला होऊन नाही द्यायच्या, ते पण खूप महत्वाचं आहे. येते का लक्षामध्ये मी काय सांगतोय ते?
जस्ट डेप्थ समजून घ्या. आता मी बरेचसे लोक आता ज्यावेळेस तुमचा एक्झाम पोस्टपोन झाला MES प्रीचा, राईट, त्यावेळेस बरेचसे लोक असं म्हणले की आता चला अभ्यास स्टॉप केला असेल, काही लोकांनी काय म्हणले असतील की आता काय खरं नाही, MPSC कधी होईल, राईट. पण स्वतःला एक जेन्युअनली विचारा तुम्ही की ठीक आहे तुम्ही MES प्री पास होताल, पण MES प्री झाल्यानंतर जो तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 4 महिन्याचा भेटेल, समजा 4 महिन्याचा टाइम भेटेल, राईट, तर त्या टाइम मध्ये एवढं सगळं सफिशियंट आहे का करणं? 20 सेक्शन, 4-5 रिव्हिजन, राईट, ते पण तेवढी अॅक्युरसी आणणं, 11 पैकी 9 क्वेश्चन 10 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे एवढी अॅक्युरसी आणणं, राईट. सो ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील स्वतःसोबत की मी हे करू शकतो का, राईट. जर स्वतःला विचारा की माझा तेवढा अभ्यास झालाय काय. समजा जर 3 महिन्यात मी तुम्हाला सांगितलं की 3 महिन्यात तुमची मेन्सची एक्झाम आहे, विदिन 3 मंथ्स यू आर हॅव्हिंग मेन्स एक्झाम, राईट, आर यू रेडी फॉर इट? हे स्वतःला विचारा, राईट. आणि त्यानंतर म्हणा की एक्झाम पोस्टपोन झाली, MPSCचं काही खरं नाहीये, राईट. उलट असं समजा की एक्झाम पोस्टपोन झाली तर आपल्याला वेळ भेटला, ज्याचं कोणाचं प्रिपरेशन कमी झालेलं असेल, राईट. कारण की MPSCला 40,000 लोक नाही पाहिजेत. तुम्ही जे फॉर्म भरता ना ते लोक नाही पाहिजेत MPSCला. MPSCला जागा किती आहे त्यावेळेस 2020ला? 2020ला जागा किती आहेत? 157, राईट. MPSCला पाहिजे 450-500 लोक फक्त इंटरव्ह्यू साठी. समजतंय का? आउट ऑफ 40-50,000, राईट. त्याच्यामुळं हा काही फरक पडत नाही त्यांना की 30,000 मुलं काय करतायत, राईट. 30,000 मुलं काय करतायत याचा काही फरक पडत नाही MPSCला, राईट. त्यांना एवढे मुलं पाहिजेत आणि याच्यातून बी फायनली त्यांना किती पाहिजेत? 157 पाहिजेत. 157. मी घाबरत नाहीये तुम्हाला हे सांगतोय की बरेचसे लोक टेलिग्राम चॅनलवर इकडे तिकडे गप्पा मारत बसतात. 217 जागा आहेत, 157 आहेत. 217, राईट. ऋषिकेश चुकलास परत. 217, ठीक आहे. 217, मग 600-700 लोक पाहिजे समजा MPSCला मेन्ससाठी, राईट. आणि फायनली त्यांना एवढे लोक पाहिजेत, राईट. आता हे जे 217 लोक आहेत ते बघा, आयडेंटिफाय करा हे कोण आहेत, बरोबर आहे. हे जे 217 लोक आहेत ते कोण आहेत? आर यू देअर? तुम्ही 4 तास 6 तास 8 तास अभ्यास करतात का? मिनिमम 6 आवर्स, राईट. आता मला सांगा 40,000 जे लोकांनी फॉर्म भरले, राईट, त्याच्यापैकी डेली 8 आवर्स स्टडी करणारे किती लोक असतील? विथ कन्सिस्टन्सी, म्हणजे असं नाही की एक दिवस अभ्यास केला आणि 10 दिवस नाही केला परत. डेली 8 आवर्स स्टडी करणारे किती लोक असतील? हे 30% पण नाही, बिलकुल नाही. हार्डली तुम्हाला 250 लोक सापडतील, हार्डली 250 लोक. चॅलेंज देऊन सांगतो मी, राईट. तुमच्यातलं सांगा मला किती लोक अभ्यास करतात डेली 8 तास? आहे का एखादा? तुमच्यापैकी सांगा. येस येस का पोल घ्यायचा? डेली 8 आवर्स, डेली 8 आवर्स कन्सिस्टंटली. कुठलं फंक्शन नाही, काही नाही, काही नाही, कोणाचं लग्न नाही, काही प्रोग्राम नाही, काहीच नाही, काहीच नाही, गणपती दसरा फिसरा काही नाही. यस सांगा. जे 8 तास करतात ते यस म्हणा. डेली 8 तास. काही लोक विचार करतायत अजून येस म्हणायचं का नो म्हणायचं. कुणाल तू पण करत नाही का अभ्यास 8 तास? तुझं करायला पाहिजे. विशाल, तुम्ही काय आन्सर दिलं हे मला समजतं इकडं. कुणाल काउंट करतो काय अजून? त्यात कमेंट करता येत नाहीये. See, only two people are saying that they are studying for 8 hours, right. ते पण हे 8-10 लोक जे आहेत, राईट, 10-12 लोकांनी ज्यांनी आन्सर दिलं त्यापैकी, राईट, हे सगळे सिरियस वाले बंदे आहेत. हे सगळे सिरियस वाले आहेत, राईट. तुम्ही याच्यावर पर्सेंटेज काढू नका. कशामुळं? या 40,000 पैकी 30-35,000 लोक असे असतात, 30,000 तरी लोक असे असतात त्यांनी फक्त फॉर्मच भरलेला असतो MPSCचा.
आले लक्षात? 30,000 लोक फॉर्म भरता फक्त एक्झामला येतात, प्री एक्झामला. राईट. सो यू शुड हॅव कन्सिस्टन्सी. राईट. सो डेली 8 आवर्स अभ्यास करणारे, तुम्हाला सांगतो, तुम्हाला 250, 200, 250 लोक सुद्धा सापडणार नाहीत डेली 8 आवर्स अभ्यास करणारे. सो खरं कॉम्पिटिशन इथं आहे. राईट. आता हे जे डेली 8 आवर्स अभ्यास करतात लोक, राईट, तर हे कुठं असतात माहितीये का? हे टेलिग्राम चॅनलवर कधीच नसतात. टेलिग्राम, व्हॉट्सअप, राईट, दिवसभर व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, राईट, कुठल्या क्लासनं कुठली नोट्स टाकली, कुठल्या कुणी काय केलं, राईट, हे सगळं हे लोक नसतात. राईट. हे बाकीचे लोक आहेत, हे 12,000, 15,000 एका टेलिग्राम चॅनलला लोक आहेत ना, ते बिना कामाचे आहेत. ते फक्त काय असतात, एक निगेटिव्हिटी स्पीड करत असतात. राईट. आणि ज्याला खरंच सिलेक्ट व्हायचंय तो 10 आवर्स, 8 आवर्स, राईट, डेली स्टडी करतो. राईट. आणि तुम्हाला एक सिंपल सांगतो, मला जर कुणी विचारलं की सर मला सिलेक्ट व्हायचंय, मी काय करू, राईट, कुठला क्लास लावू, राईट, तुमच्याकडे येऊ का, राईट, मी त्याला फक्त एकच सांगेल, तू रोज 12 तास अभ्यास कर. रोज 12 तास अभ्यास कर. तुला कशाचीच गरज नाहीये, फक्त कंटेंट व्यवस्थित सिलेक्ट कर. हे तुम्हाला सांगितलं कंटेंट इम्पॉर्टंट काय आहे ते. राईट. 12 तास अभ्यास कर, हे कंटेंट आहे. तुला हे कुणी नाही जरी शिकवलं तरी पण तू सिलेक्ट होशील. कारण काय की हे कंटेंट जर तुम्ही 12 तास अभ्यास करत असताल ना, तर 6-7 वेळेस रिवाइज होतं आणि तुम्हाला जो शिकवणार आहे ना त्यापेक्षा चांगलं तुम्हाला समजतं. आले का लक्षात मी काय सांगतो ते? हा कंटेंट जो आहे हा खूप महत्वाचा आहे. कंटेंट एकदा तुम्ही सिलेक्ट केला, तुम्ही कुठल्या क्लासला जा किंवा नका जाऊ, काय फरक पडत नाही. राईट. फक्त तुमचा कंटेंट व्यवस्थित पाहिजे. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही बीई करून आलेले आहेत, राईट, एकदा वाचलं समजणार नाही, दोनदा वाचलं समजणार नाही, पण ज्यावेळेस कुठली पण गोष्ट तुम्ही 5 ते 7 वेळेस वाचतात, राईट, ऑटोमॅटिकली होऊन जाते. काही गरज पडत नाही कोणाची. राईट. शेवटी टीचरचा किंवा माझा, समजा मी एखादा सब्जेक्ट शिकवतोय, लेट से समजा मी सॉम शिकवतोय, राईट, सॉमचे 11 क्वेश्चन येणार आहेत एक्झामला. सॉमचे समजा एक 300च्या आसपास फॉर्म्युले असतील, 300 नसतील सॉमचे कमी असतील, एक 200-250 फॉर्म्युले असतील, समजा 250 इक्वेशन्स असतील, कन्सेप्ट असतील काही, राईट. आता हे मी किती चांगलं शिकवलं, राईट. आता ऍज अ टीचर माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल की मी जो सॉम शिकवतोय त्यापैकी 10 क्वेश्चन, ऍटलिस्ट 10 क्वेश्चन, 11चे 11 यायला पाहिजे, तसे 10 क्वेश्चन जे आहेत त्या माझ्या कन्सेप्ट किंवा माझ्या क्वेश्चन्स पैकी यायला पाहिजे. 10 क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन्स ऍटलिस्ट, राईट, ऍटलिस्ट 10 क्वेश्चन, 11 पैकी 10 यायलाच पाहिजे. राईट. आता समजा माझ्या कंटेंट मधून जर एवढे क्वेश्चन येत असतील, राईट, सेम क्लासला शिकून एखाद्या मुलाचे 3 क्वेश्चन अटेम्प्ट होत आहेत, एखादे 4 अटेम्प्ट होत आहेत, एखादे 6 होत आहेत, एकाचे 10 होत आहेत, आणि एखादा जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो त्याचा 11 होत आहेत. राईट. म्हणजे काय, हा जो 11वा क्वेश्चन असतो ना, 10 माझे जरी 10 आले, 11वा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही इलिमिनेट करून पण सॉल्व्ह करू शकता. म्हणजे बाकीच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर एबीसीडी ऑप्शन पण तुमचा कधी कधी तो इलिमिनेट होऊन जातो, पूर्ण क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट होतात. राईट. तर म्हणजे सगळ्यांना सारखं शिकवून सेम कंटेंट देऊन सुद्धा मग एवढे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट होतात? मग सगळ्यांनी सारखंच अटेम्प्ट व्हायला पाहिजे. राईट. तर इथं हा फरक पडतो. हा नुसता क्लासच करतो, अभ्यास करत नाही पडणार मार्क. राईट. हा क्लास करतो, थोडाफार अभ्यास करतो, 1-2 तास, रिव्हिजन नाही येत, काही नाही पडणार तेवढे मार्क. राईट. जर एखादा 4-5 रिव्हिजन करून जात असेल तो ऑब्व्हियसली त्याला तेवढे मार्क पडणार. सो ऍज अ टीचर माझी रिस्पॉन्सिबिलिटी एवढीच आहे की मी जो कंटेंट देतोय, मी जो कन्सेप्ट सांगतोय तो मुलांना समजला पाहिजे. राईट. आणि ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझ्या कंटेंट मधून क्वेश्चन आले पाहिजे. राईट. मग त्याच्यानंतर जर त्या मुलाचे क्वेश्चन अटेम्प्ट होत नसतील देन ही इज रिस्पॉन्सिबल. राईट. त्याच्यामुळे मी हमेशा सांगत असतो की कोणाचे पण सिलेक्शन मध्ये कुठल्या पण मुलाच्या सिलेक्शन मध्ये 10% रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती टीचिंगची असते किंवा टीचरची असते, कंटेंट देणं. राईट. आणि 90% रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती स्टुडंटची आहे. राईट. माझी 10% रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती ही असेल आणि बाकीची तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे. तुम्हाला स्वतःला कुठे ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं. राईट. आणि त्या कंटेंटच्या बाबतीत मी एक ट्रस्ट करून दिला पाहिजे की नाही एवढंच करायचं, बाहेरचं काही करू नका. ठीक आहे. तो सिंपल लॉजिक आहे. तुम्ही जर 12 तास अभ्यास करत असाल तर तुम्हाला कशाचीच गरज नाही. राईट. दॅट इज इनफ. जे काही तुम्ही करताय तेवढं इनफ आहे. आणि 12 तास जर अभ्यास करत असेल ना, कुठल्या गायडन्सची पण गरज पडत नाही. 12 तास अभ्यास केल्यावर तुम्हीच लोकांना गायडन्स करता, माझ्या रिव्हिजन चालू आहेत म्हणून, मी हे केलं, मी ते केलं. राईट. गायडन्सची, टेक्निक्सची, राईट, हॅपी थॉट्सची गरज कोणाला पडती? ज्याला शॉर्टकट मारायचा आहे. आणि शॉर्टकट
शॉर्टकट नाहीच आहे. एक्झाम सिलेक्ट जर तुम्हाला करायची असेल, देअर इज नो शॉर्टकट, राईट. शॉर्टकट मारून कुठलीच एक्झाम कधी सिलेक्ट होत नाही कोणी, राईट. 2012-11 मध्ये लोक सिलेक्ट झाले, तुम्हाला इमॅजिन नाही करणार तुम्ही, राईट. म्हणजे 625 पैकी 600, हा 200, 200, 400, 550 आणि 625, 625 पैकी विथ इंटरव्ह्यू, मेन्स प्लस इंटरव्ह्यू, ज्या मुलांना 180 मार्क आहेत ते पण सिलेक्ट झालेले आहेत विथ इंटरव्ह्यू. विथ इंटरव्ह्यू 180 मार्क. हा एक पिरियड होता 2011-12चा, तर तो आता राहिला नाही. मी एमपीएससी एक्झाम जो ऑब्झर्व करतोय 2009 पासून, राईट. तर एक 13-14 पर्यंत पॅटर्न काय होता, 14-15 पर्यंत, की मुलं ज्या दिवशी ऍड येईल त्या दिवशी अभ्यास सुरू करायचे. पण आता तुम्ही बघतायत की मुलं 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून अभ्यास करतायत, राईट. तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवून जर 6 महिने जरी 4 महिने जरी अभ्यास करा तर एकदम क्रॅक होऊन जाते. आले लक्षात सगळ्यांना? वॉज इट युजफुल? युजफुल होतं? ओके, चलो. तो शुड मूव. काही डाऊट आहे का कोणाचा? आता अभ्यासाचा डाऊट असेल तर विचारा मला, राईट. नंतर मी कधी घेणार नाहीये, मी एकदाच सांगत असतो फक्त. काही डाऊट नाही? ओके. 8 तास, तरी पण 8 तास दिले पाहिजे. तरी पण 8 तास दिले पाहिजे. 8 आवर्स वी शुड गिव्ह. कसे काढा तुम्ही, पण द्या, अभ्यास करा. वेळ निघतो, वेळ काढायचं म्हणलं निघतो, राईट. मी ज्यावेळेस गेट दिली त्यावेळेस मी 10 आवर्स स्टडी करून 3 तासाचा थिएटरला मूवी बघून यायचो. म्हणजे बघा, 10 तास सिटिंग करून, राईट. राईट, कसं यायचं तुम्हाला सांगतो मी, राईट. मी उठायचो 6 वाजता, 6 AM, राईट. 6 AM ला उठल्यानंतर 7 पर्यंत सगळं आवरायचो, राईट. अर्धा तासामध्ये फ्रेश व्हायचो, राईट. आणि अर्धा तासामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, टी, जे काही असेल ते, राईट. तर 7 AM to 9:30 AM स्टडी करायचो. त्याच्यानंतर 10 AM to 12:30 स्टडी करायचो, राईट. त्याच्यानंतर 2 PM to 4:30 स्टडी करायचो, राईट. आणि पुन्हा 5 PM to 7:30. किती तास अभ्यास झाला? 10 तास, राईट. आणि 8:30 वाजता हैदराबादला तिथं ते ॲबिड्स मध्ये थिएटर आहेत भरपूर, राईट. तिथे एक मूवी बघून यायचो 10:30-11 पर्यंत. मी 11ला येऊन झोपायचो, पुन्हा 6ला उठायचो. 7 तास झोप पण घ्यायचो, 7 आवर्स. समजतंय, राईट. पण याच्या व्यतिरिक्त काही करत नव्हतो. मग याच्या व्यतिरिक्त बाकीचा कुठला टाइमपास नव्हता, राईट. अर्धा तासाचे ब्रेक घ्यायचो फक्त, राईट. तेवढंच फक्त, बाकीचं काही नाही. अरे ऋषिकेश आहे ना, जेवायला वेळ आहे ना, 12:30 ते 2, 1.5 तास आहे ना, 12:30 ते 2. रेफरन्स बुक वाचायची गरज आहे का? रेफरन्स बुक वाचायची गरज आहे का? तर एक लक्षात घ्या, जे मोठाले सब्जेक्ट आहेत त्याला तुम्ही ऍक्च्युअल मध्ये रेफरन्स बुक वाचला नाही पाहिजे, कारण तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो, राईट. रेफरन्स बुक कशाला वाचायचे सांगतो तुम्हाला मी. तुम्ही हसाल मला. एस्टिमेटिंग कॉस्टिंग, टनेलिंग, ब्रिज, सीपीएम, बीसीएम, न्यूमरिकल मेथड्स, राईट. हे जे सब्जेक्ट आहेत, आणि हायड्रोलिक मशीन्स, याचं वेटेज किती आहे तुम्हाला सांगतो बघा. 18, 18, 18, 22, 22, 22 आणि 18 किती होत आहेत बघा. 18 72 आणि 66, 7 13, 66 आणि 72 किती होत आहेत? 7 13, 138 ना, 138 मार्क. किंवा तुम्ही याच्यामध्ये हायड्रो घेऊ शकतात, 18 मार्क. इरिगेशन ऍड करू शकतात, राईट. याच्यासाठी थोडेफार तुम्ही एकदा लुकआउट केलं पाहिजे. रेफरन्स बुक कशामुळे, एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला छोटा, तो आला पाहिजे आपल्याला. आणि इथं तुम्ही रेफरन्स बुक करा किंवा नोट्स करा, काही फरक पडत नाही, कारण नोट्स आणि रेफरन्स बुक सारख्याच आहे, जवळ तेवढंच साईज आहे. सांगितलं, समजलंय का, राईट. पण हे 160-170 मार्क जे आहेत ना,
की तुम्ही जर बुक मधून जर थोडंफार केलं तर इथं तुम्हाला 170 पैकी 160 मार्क पडू शकतात. 174 होते काय, आता जास्त होईल, 18 आता जास्त होईल, राईट. समजतंय का नाही? पण तुम्ही लक्षात घ्या, स्वॉर्म, SA प्लस टॉस, RCC, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट, स्टील, एखाद्या वेळेस तुम्ही प्रिस्ट्रेस करू शकता, रेफरन्स करू, छोटा सब्जेक्ट आहे स्टील. त्याच्यानंतर GT, हायवे सर्वे, राईट, फ्लुइड मेकॅनिक्स, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हे जर सब्जेक्ट जर तुम्ही रेफरन्स मधून करायला गेले ना, मग तुम्ही संपले, मग मला कुणी वाचू शकत नाही. मग आलं लक्षामध्ये? मला पॉईंट समजला की माझा काय सांगायचं होतं तुम्हाला. इथं तुम्ही कंटेंट फक्त एक सिलेक्टिव्ह कंटेंट घ्या, राईट, तुम्हाला कव्हर होतं. आणि हा जो आहे हे स्टँडर्ड सब्जेक्ट आहेत बघा, हे स्टँडर्ड सब्जेक्ट आहेत. याचा तुम्ही कुठल्या पण क्लासचा नोट्स घ्या, राईट, म्हणजे स्टँडर्ड क्लासचा नोट्स, राईट, स्टँडर्ड क्लासच्या नोट्स घ्या, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं भेटून जाईल, स्टँडर्ड आहेत सगळं, म्हणजे खूप वर्षापासून रिवाइज. पण हे जे सब्जेक्ट आहेत ना, हे बरेचसे एक्झाम नसतात, पण त्याच्यामुळे मुलं इथं मार्क खातात बरेचसे. तुम्ही जुन्या कुठल्या पण मुलाला विचारा, राईट, त्याला मार्क कुठं कमी पडले हे विचारा, तुम्हाला हे सब्जेक्ट सांगतो. इथं मार्क कमी पडतात मुलांना. आपण काय करतो, टफ म्हणून हे सब्जेक्ट बरेचसे घासतो आणि याच्यात मार्क पडतात आपल्याला, राईट. आणि इथं जे सोपे सब्जेक्ट आहे तिथं मार्क पडत नाही. मी MES मेन जो आहे, मला वाटतं आता 4-4थी वेळ असेल माझी, 4 वेळेस क्वालिफाय केलाय मी. फक्त मी 3 वेळेस इंटरव्ह्यूला गेलो नाही. पहिल्या वेळेस इंटरव्ह्यूला गेलो आणि AEE झालो. बाकीच्या 3 वेळेस मी इंटरव्ह्यूला गेलेलो नाहीये. त्याच्यामुळे मी सांगू शकतो तुम्हाला, राईट, की तुम्ही चुकतात कुठं म्हणून, राईट. माझ्या पण एक्झामला मला मार्क पडत नाही जास्त, मला 290च्या आसपास मार्क पडतात, कारण बाकीचे काही सब्जेक्ट मी शिकवत नाही. 300च्या आसपास मार्क मला पडतात, समजा 315, 320चा. पण तेवढं ध्येय पण नाही राहत, म्हणजे पेपर अटेम्प्ट करताना थोडा जो एन्थुझियाझम पाहिजे तो पण राहत नाही अटेम्प्ट करताना. जस्ट टाइमपास म्हणून आपण पेपर देतो, समजावं म्हणून. आले का लक्षामध्ये? समजलंय सगळ्यांना? चौधरी, ओके. So now we'll move to our course, that is previous year questions, right. आता आपल्याकडे एक लक्षात घ्या, आपल्याकडे ऑलरेडी हे कोर्सेस आहेत. मी आज थोड्या फीस रिवाइज केल्या, ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल ते करू शकता. प्रीची फीस आपण 4000च ठेवली. प्रीचे 4 सब्जेक्ट झालेले आहेत आपले, टेक्निकलचे, नॉन टेक्निकल बाकी आहे. मेन्सची फीस मी फक्त 10,000 ठेवली, याच्यातले 14 ते 16 सेशन मी शिकवणार आहे. आणि प्री प्लस मेन्सची 12,000 फीस आहे, राईट. मेन्सची फीस सगळ्यात कमी आहे, राईट, 10,000 आहे. ज्याला कोणाला जे कोणी इंटरेस्टेड असतील ते जॉईन करू शकता, राईट. याचे रेकॉर्डिंग पण तुम्हाला अवेलेबल आहे पूर्ण क्लासेसचे. आता पण आपला जो क्लास होतो त्याची रेकॉर्डिंग तुम्ही परत बघू शकता, राईट. PDF पूर्ण सब्जेक्टचे तुम्हाला भेटतील, राईट. आणि तुम्ही डाऊट विचारू शकता, जसं तुम्ही आता मला डाऊट विचारतायत लाईव्ह क्लासमध्ये. ही फॅसिलिटी मला वाटते तुम्हाला कुठंच नाहीये. अरे सगळ्यांनीच कमी केली, त्याच्यामुळे मला कमी करावं लागेल, ठीक आहे. ठीक आहे. सो वी स्टार्ट विथ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे जे क्वेश्चन्स आहेत, राईट, तर ते आपण आता सुरुवात करूयात, राईट. नाउ लेट्स गो टू द फर्स्ट क्वेश्चन. दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन MES प्री 2011. मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस जो MES प्री होता तो प्युअरली टेक्निकल होता, राईट. तर त्यावेळेस विचारलेला हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन परत रिपीट पण झाला, तुम्ही नंतर बघता, राईट. काय विचारलं क्वेश्चन मध्ये? इफ बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फॉर मटेरियल आर K and G रिस्पेक्टिव्हली, देन द पॉइजन्स रेशो विल बी. काय आन्सर याचं सांगा? व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? बल्क मॉड्युलस म्हणजे काय? K. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी G. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, राईट. आणि पॉइजन्स रेशो. पहिले मला सांगा, व्हॉट इज बल्क मॉड्युलस? बल्क मॉड्युलस म्हणजे काय? बल्क मॉड्युलस म्हणजे काय सांगा? बल्क मॉड्युलस इज द अप्लाइड स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. बरोबर आहे का? अप्लाइड स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, राईट.
अप्लाइड स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय? शियर स्ट्रेस बाय शियर स्ट्रेन. बरोबर आहे का? शियर स्ट्रेस बाय शियर स्ट्रेन. आणि पॉइझन्स रेशो म्हणजे काय? पॉइझन्स रेशो म्हणजे काय? लॅटरल स्ट्रेन बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन बाय लिनियर स्ट्रेन. बरोबर आहे का? राईट. आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय? नॉर्मल स्ट्रेस बाय नॉर्मल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन, सिग्मा बाय एप्सिलॉन. आले का लक्षामध्ये? राईट. त्याला आपण इलास्टिक कॉन्स्टंट्स म्हणतो. राईट. बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, पॉइझन्स रेशो अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. बल्क मॉड्युलस म्हणजे काय? अप्लाइड नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे कुठला पण एखादा बॉडी असेल, राईट, त्याच्यावर तुम्ही जर 3 डायमेन्शनल स्ट्रेस अप्लाय केला सिग्मा, राईट, त्याचा व्हॉल्यूम चेंज होईल. राईट. देयर विल बी सम चेंज इन व्हॉल्यूम. सो चेंज इन व्हॉल्यूम बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, त्याला आपण काय म्हणतो? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आणि अप्लाइड स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, दॅट इज नथिंग बट अ बल्क मॉड्युलस. आले का लक्षात? येस. And modulus of rigidity, that we know, shear stress by shear strain, Poisson's ratio, lateral strain by linear strain is the modulus of elasticity, that is normal stress by linear strain, right? आता ह्या इलास्टिक कॉन्स्टंट्स मध्ये काही रिलेशन्स आहेत, राईट. देयर आर रिलेशन्स इन इलास्टिक कॉन्स्टंट. काय रिलेशन्स आहेत? व्हॉट आर रिलेशन्स? ई इक्वल्स टू, काय रिलेशन आहे सांगा? 2g इंटू 1 प्लस म्यू. त्याच्यानंतर ई इक्वल्स टू 3k इंटू 1 मायनस 2 म्यू. त्याच्यानंतर थर्ड आहे E इक्वल टू 9 kg बाय 3k प्लस g. आणि लास्ट रिलेशन आहे म्यू इक्वल्स टू 3k मायनस 2g बाय 6k प्लस 2g. 6k प्लस 2g. समजतंय का? आहे का रिलेशन आहे? मी तुम्हाला एक सांगितलंय बघा की माझ्याकडे तुम्ही ज्यावेळेस कोर्स करताना तर तुम्ही कुठला क्लास नुसते 1700 MCQ जरी केले तरी पण ते बऱ्याचशा लोकांच्या बरोबरीचे असतील. फक्त MCQ जरी केले तर त्यात तुमच्या भरपूर कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल मी. E equals to 2g into 1 plus mu, E equals to 3k into 1 minus 2 mu, E equals to 9 kg by 3k plus g, and mu equals to 3k minus 2g by 6k plus 2g. त्याने विचारलंय काय आपल्याला? आपल्याला पॉइझन्स रेशो विचारलंय, म्हणजेच काय? 3k minus 2g by 6k plus 2g. दिस इज द आन्सर, राईट? समजलंय? आता लक्षात घ्या, एक इथं तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस तुम्ही कुठले पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन करताना त्यावेळेस तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा स्टडी तुम्ही असा केला पाहिजे, राईट? आता लक्षात घ्या, इथं आपण क्वेश्चन 1 केला अटेम्प्ट. क्वेश्चन 1 अटेम्प्ट केला, त्याच्यासोबत आपण किती क्वेश्चनची तयारी केली? समजतंय, राईट? सो दिस इज द वे ऑफ स्टडिंग. असा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह करताना तुम्ही काय करता? बरेचसे लोक क्वेश्चन बँक विकत घेता. हा, पहिल्याचा आन्सर काय? मी याला सिम्पली असं सांगू शकलो असतो, म्यू इक्वल्स टू 3k मायनस 2g बाय 6k प्लस 2g, राईट? तुम्हाला पण चांगलं वाटलं असतं, राईट? पण ह्या कोर्सचा तो मोटो नाहीये. या कोर्सचा मोटो आहे की तुम्हाला एक क्वेश्चन करताना मल्टिपल क्वेश्चन करता आले पाहिजे. समजतंय? सो बल्क मॉड्युलस, नॉर्मल स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, शियर स्ट्रेस बाय शियर स्ट्रेन, mu is Poisson's ratio, lateral strain by linear strain, and E is modulus of elasticity, sigma by epsilon, normal stress by linear strain, right? Okay. Okay. आणि इक्वेशन्स हे लक्षात ठेवा. E equals to 2g into 1 plus mu, E equals to 3k into 1 minus 2 mu, E equals to 9 kg by 3k plus g, and mu equals to 3k minus 2g by 6k plus 2g, right? Okay. चला, शुड आय मूव टू नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे? येस. ओके. आता हा क्वेश्चन जो आहे हा विचारला होता सेम इयरला, MES प्री 2011 ला क्वेश्चन विचारला होता. सॉमचाच क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा? अ बार ऑफ
स्टील त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी देऊन टाकलाय 2.1 into 10⁶. 70 centimeter long, very rich cross section with 2.5 centimeter dia for the first 20 centimeter, 2 centimeter dia for next 30 centimeter, and 1.5 centimeter dia for the rest of the length. For rest of the length, find the elongation of the bar if it is subjected to tensile load of 15 tons. कुठला क्वेश्चन आहे हा? क्वेश्चन कुठला आहे सांगा? हा क्वेश्चन कुठला आहे की जर कुठला पण बार जर ऍक्सियल लोडला सब्जेक्ट जर झाला, इफ एनी बार इज सब्जेक्टेड ऑफ लेंथ L, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E, राईट, हा जो बार आहे जर याच्यावर तुम्ही ऍक्सियल लोड अप्लाय केला P, ह्या बारचं डिफॉर्मेशन किती असतंय? काय फॉर्म्युला आहे डिफॉर्मेशनचा? PL/E. पण इथं जो बार आहे त्याचा क्रॉस सेक्शन युनिफॉर्म नाहीये. क्रॉस सेक्शन ते म्हणतात की व्हॅरी होतोय. टोटल 70 सेंटीमीटरचा बार आहे पण त्याचा क्रॉस सेक्शन चेंज होतोय, राईट. पहिल्या 20 सेंटीमीटर साठी तो आहे 2.5 सेंटीमीटर. इट इज लाईक दिस. राईट सुपरपोजिशन प्रिन्सिपल यूज करावं लागेल. नंतरचा जो आहे, नंतरच्या लेन्थसाठी ते काय म्हणतात की दिस बार इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल लोड ऑफ 15 टन्स टेन्साइल लोड. टन्स. इकडे त्याला फिक्स दाखवा किंवा असं दाखवा 15 टन्स, राईट. 15 टन्सचा लोड आहे, राईट. प्रत्येकाचा लेंथ प्रत्येक सेक्शनचा वेगळा. इथे डायमीटर दिलाय त्यांनी 20 सेंटीमीटर, सॉरी नाही 2.5 सेंटीमीटर दिलाय. 2.5 सेंटीमीटर. इथे डायमीटर दिलाय 2 सेंटीमीटर. इथे डायमीटर दिलाय 1.5 सेंटीमीटर, राईट. लेंथ इथे दिली 20 सेंटीमीटर, इथे दिली 30 सेंटीमीटर, इथे दिली 20 सेंटीमीटर, राईट. प्रत्येकाचा लेंथ वेगळा आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सेम आहे. E इज 2.1 into 10⁶, राईट. आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करायचं आहे. व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हेच सांगतोय की जर एखादा मटेरियल असेल, राईट, त्याचे वेगवेगळे लोड ऍक्ट होत असतील किंवा वेगवेगळ्या सेक्शनचा मटेरियल असेल तर प्रत्येकाचं डिफॉर्मेशन किंवा प्रत्येकाला तुम्ही सेपरेटली अनालाइज करू शकता आणि नंतर त्यांचा सगळ्यांचा इफेक्ट एकत्र करू शकता टू गेट द फायनल रिझल्ट. दॅट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. बरोबर आहे का? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तोच आहे. You can consider the effect of different forces separately and at the end we can add them to get the final effect. That is called as principle of superposition. Yes? Okay. आता मला सांगा, तुम्ही कुठला पण इथं सेक्शन घ्या, यू टेक एनी सेक्शन, तुम्ही कुठं पण सेक्शन घ्या, त्या सेक्शनच्या लेफ्टला किंवा राईटला बघा लोड किती ऍक्ट होतोय, रिझल्टंट लोड किती आहे. कुठं पण सेक्शन घ्या तुम्ही, रिझल्टंट लोड किती आहे. सगळ्यांना समजतंय का? ऑल आर गेटिंग? यस. ओके. मला सांगा रिझल्टंट लोड किती आहे प्रत्येक सेक्शनला. तुम्ही त्या सेक्शनच्या लेफ्टला बघा किंवा राईटला बघा. इथं बघा, हा सेक्शन आहे समजा,
15 टन्स, बरोबर आहे का? तुम्ही हा सेक्शन घ्या, x समजा. या सेक्शनच्या लेफ्टला बघा किती आहे 15 टन, किंवा राईटला, म्हणजे रिझल्टंट लोड किती आहे कुठल्या पण सेक्शनला किंवा कुठल्या पण बारवर? 15 टन्स आहे, म्हणजे लोड कॉन्स्टंट आहे, राईट? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा आहे, ई वेगळा आहे, लेंथ वेगळा आहे, राईट? आता मला इथं टोटल डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय, डेल्टा. आय विल से डेल्टा इक्वल्स टू डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 प्लस डेल्टा 3, बरोबर आहे? म्हणजेच काय? पी एल 1 बाय A1 E1. A1 E1 पण नाही म्हणणार मी, कारण मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी कॉन्स्टंट आहे, प्लस PL2 बाय A2E प्लस PL3 बाय A3, राईट? आता P किती आहे? 15 टन, म्हणजे 15 इंटू 10⁻³ बाहेर घ्या, राईट? E किती आहे? 2.1 इंटू 10⁶, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, म्हणजे P बाय E बाहेर घेतलं मी. पहिल्याचा लेंथ किती आहे? 20 सेंटीमीटर बाय एरिया. एरिया काय घेणार तुम्ही? पाय बाय 4 डी स्क्वेअर. ती पाय बाय 4 पण इकडे घेऊन टाका. समजते का मी काय करतो ते? पाय बाय 4 2.5 स्क्वेअर प्लस सेकंड लेंथ किती आहे? 30 आहे, राईट? डायमीटर किती आहे? 2 सेंटीमीटर. पाय बाय 4 डी स्क्वेअर, म्हणजे इथे 2 स्क्वेअर येईल. आणि लास्टचा आहे 20 सेंटीमीटर बाय, आणि डायमीटर आहे 1.5 सेंटीमीटर, सो 1.5 स्क्वेअर. हे 10⁻³ का घेतलं मी? त्याला टनचं केजी मध्ये कन्वर्ट करायला. काय टन्स तर सांगा मला इथं डायरेक्ट. आले लक्षात आहे? आता त्यावेळेस लक्षात घ्या, हा क्वेश्चन का विचारला असेल तुम्हाला वाटतं असेल कॅल्क्युलेशन हार्ड आहे, राईट? पण त्यावेळेस कॅल्सी अलाउड होतं, प्रीला कॅल्सी अलाउड होतं, त्यामुळे हा क्वेश्चन विचारला होता. तसं बघितलं तर खूप इझी क्वेश्चन आहे. काय आन्सर? सॉल्व्ह करा कोणतरी. आन्सर 3 येत आहे. 3 म्हणजे काय? .178 येत आहे सगळ्यांचं? येस. येते सगळ्यांना? .178 सेंटीमीटर. येस, समजलं सगळ्यांना क्वेश्चन? आन्सर समजलं तर कसं आलं? इझी क्वेश्चन आहे. येस, ओके. Should I move to next question? 0.178 centimeter. This is the total deformation of bar. Okay, now this question. Try to solve this question. Same question, बघा 2018लाच क्वेश्चन विचारलाय हा. A bar of 400 mm length and of uniform cross section, 20 mm diameter, is subjected to a tensile load of 50 kN, assuming E equals to 200 GPa. The elongation of the bar is. सेम क्वेश्चन विचारलाय. एकाच टॉपिकचे किती क्वेश्चन झाले बघा हे. काय आन्सर? सॉल्व करा.
लोड किती आहे? टेन्साईल लोड दिला त्यांनी 50 किलोन्यूटन, 400 mm लेंथ दिली. 400 mm इज द लेंथ. आणि क्रॉस सेक्शन दिलाय 20 mm डाया. 20 mm डाया, राईट. सिंपल इक्वेशन आहे तुमच्याकडे. डिफॉर्मेशनचं इक्वेशन काय आहे? PL by E. PL by E. P is 50 kilonewton, so 50 into 10 raised to 3 न्यूटन. आता जीपीए चं एमपीए मध्ये कसं कन्वर्ट करतो आपण? 1 जीपीए इज 10 raised to 3 एमपीए, बरोबर आहे का? 10 raised to 3 एमपीए. So it is 200 into 10 raised to 3 एमपीए. एमपीए म्हणजे काय? न्यूटन पर एमएम स्क्वेअर, बरोबर आहे का? न्यूटन पर एमएम स्क्वेअर बाय क्रॉस सेक्शन एरिया पाय बाय 4 into 20 स्क्वेअर इंटू, सॉरी माझ्याकडून चुकलं का? वर वरती काय पाहिजे? 400 लेंथ पाहिजे, 400 mm, बरोबर आहे. युनिट लक्षात ठेवा, न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये आहे, हे न्यूटन मध्ये आहे, एमएम मध्ये आहे. एरिया एमएम स्क्वेअर मध्ये येईल. ई पण कशामध्ये येईल? आता हा ई इज 200 इंटू 10 raised to 3, बरोबर आहे का? राईट और रॉंग? यस. तो 10 raised to 3 गेला, 10 raised to 3 गेला, 202, राईट. तो इथं असं होईल आता 4 into 50, म्हणजे हा जो 4 वर जर गेला तो होईल 200 इंटू 2 बाय पाय इंटू 400 का? बरोबर आहे ना? 400 बरोबर आहे का? तो 400 ए 400 पाय, पाय म्हणजे काय? 22 सप्तमांश म्हणतो आपण त्याला, 7/22. बावीस 2 44 66 पॉइंट 22 3 66, 4 उरले, 22 1 22, 18 उरले, 22 1 32 असेल, 22 1 56 असेल, 22 8 76 असेल, 0.38, राईट. समजलंय का? म्हणजे पाडे पण चांगले पाठ पाहिजेत, म्हणजे मॅथ्स तुम्हाला इक्वेशन क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप हेल्प होते. तुमचे पाडे ते व्यवस्थित पाठ पाहिजे, सगळं टेबल्स तुमचे सगळे पाठ पाहिजेत. समजलं काय? इझी क्वेश्चन आहे, खूप इझी क्वेश्चन आहे, व्हेरी इझी क्वेश्चन. नेक्स्ट, दिस इफ द यंग्स मॉड्युलस. आता एक लक्षात घ्या, मी आधी तुम्हाला जे कन्सेप्ट सांगितले त्याच्यावर पुढे ते सेम फॉर्म्युले आहेत, त्याच फॉर्म्युला क्वेश्चन विचारतात पुढे. इफ द यंग्स मॉड्युलस अँड पॉइजन्स रेशियो ऑफ द मटेरियल आर 2 into 10⁶ kg per centimeter square and 0.25 respectively, फाइंड द बल्क मॉड्युलस. म्हणजे त्यांनी यंग्स मॉड्युलस दिलाय ई, ए किती दिलाय? 2 into 10⁶. पॉइजन्स रेशियो दिलाय 0.25 आणि बल्क मॉड्युलस विचारलाय. कुठला फॉर्म्युला यूज करायचा? ह्या 3 फॉर्म्युल्यापैकी तुम्हाला 4 फॉर्म्युले सांगितलेत मी. ई इक्वल्स टू कुठला यूज करणार? 3k into 1 minus 2 mu, बरोबर आहे का? हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. E equals to 3k into 1 minus 2 mu, right? So E is how much? 2 into 10⁶. 3k find out करायचा आहे. 1 minus 2 into 0.25. So k 1 minus 0.25, so 3k into 1 minus 0.5 किती होईल? 1/2 होईल. 1/2 होईल का? 0.5 होईल नाही. 1 minus 0.5 is 0.5, that is 1/2. 2 into 10⁶. आता 2/3 जर इकडे गेलं ते होईल 4/3. शेवटी मग k काय आला?
4 by 3 into 10 raised to 6. Are you getting or not? 4 by 3 into 10 raised to 6. त्याचं युनिट येईल kg per centimeter square. kg per centimeter square. समजतंय सगळ्यांना? ऑल आर गेटिंग? ओके. नेक्स्ट. नंबर 5. हा क्वेश्चन समजला? इझी क्वेश्चन होता, राईट? इझी क्वेश्चन आहे. नाव नंबर 5. नंबर 5 आता हा 2012 ला विचारलेला आहे. ग्रेड बी मेन्स 2012. 12-13 पर्यंत काय व्हायचं माहितीये का? 2013 पर्यंत क्लास 1 क्लास 2 च्या एक्झाम वेगळ्या व्हायच्या. क्लास 2 च्या एक्झाम 12-13 ला जे झाल्या त्या पूर्ण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होते. 12 पर्यंत 2 झाल्या त्या, राईट? आणि जी 2013 ला जी क्लास 1 ची एक्झाम झाली ज्यात मी सिलेक्ट झालो समजा, तर ती एक्झाम प्री जो होता तो ऑब्जेक्टिव्ह होता आणि मेन्स जो होता तो कन्व्हेन्शनल होता. 2013चा क्लास 1, राईट? हे 2012चा जो ग्रेड बी चा एक्झाम आहे क्लास 2 चा, त्याचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे? सो जस्ट ट्राय टू सॉल्व दिस. आता इथे एक लक्षात घ्या तुम्ही, खूप सोपा क्वेश्चन आहे हा, व्हेरी इझी क्वेश्चन. तो जमला पाहिजे तुम्हाला सॉल्व्ह करायला. त्यांनी काय दिलंय ते आधी बघा. त्यांनी असा एक बार दिलाय बघा, 1 मीटर, 1.2 मीटर. आता जर आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला लेंथचं काही घेणं देणं नाही. लेंथ किती जरी असलं ते स्ट्रेस डिपेंड आहे लोड आणि एरियावर. ठीक आहे? त्याचा क्रॉस सेक्शन पण युनिफॉर्म आहे थ्रू आउट. या बारचा क्रॉस सेक्शन पण युनिफॉर्म आहे. त्यांनी काय केलंय, पहिला दिलाय 1 मीटरचा, नंतर दिलाय 1.2 मीटर आणि तिसरा दिलाय पुन्हा 1 मीटरचा. त्यांनी विचारलंय काय आपल्याला बघा, इथं दिलाय त्यांनी P4, नंतर काय झालं, असे लोड दिलेत त्यांनी. इथं दिलाय P4, इथं दिलाय P2, इथं दिलाय P3 आणि इथं दिलाय P1. P1 जो आहे तो लेफ्टला चाललाय, राईट? आता इथं लक्षात घ्या, प्रत्येकाचा क्रॉस सेक्शन एरिया सारखाच आहे. तो ऑब्व्हियसली मला सांगा स्ट्रेस जास्त कुठे येईल, कुठल्या सेक्शन मध्ये स्ट्रेस जास्त येईल? ज्या सेक्शन मध्ये लोड जास्त असेल, बरोबर आहे का? कुठला पण सेक्शन घ्या तुम्ही, ज्या सेक्शन मध्ये लोड जास्त असेल तिथे जास्त स्ट्रेस येईल, कारण एरिया तर सेम आहे. आर यू गेटिंग? समजतंय तुम्हाला? ज्या सेक्शन मध्ये लोड जास्त असेल तिथं तुम्हाला जास्त स्ट्रेस भेटत. आपण याला नाव देऊयात. ह्या सेगमेंट्स आहेत बघा, वेगवेगळे कंपोजिट पार्ट्स आहेत. ए बी एक सेगमेंट आहे, बीसी एक आहे, सीडी एक आहे, राईट? आता सगळ्यात पहिले बघा, त्यांनी P1 दिलाय, P2 दिलाय, P4 दिलाय, P3 दिला नाहीये. P3 आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. P3 कसं फाइंड आउट करणार तुम्ही सांगा मला? हाऊ टू फाइंड आउट P3? P3 फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. इक्विलिब्रियम कंडिशन, समेशन Fx इक्वल्स टू 0. राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह घ्या, लेफ्ट साईडला जाणारे निगेटिव्ह घ्या. मायनस P1 लेफ्ट साईडला, प्लस P2, मायनस P3, प्लस P4.
साइन कन्व्हेन्शन आहे, तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, उलट पण घेऊ शकता. मायनस P1 इज मायनस 45 प्लस P2 इज 445 मायनस P3 प्लस P4 इज 130 इक्वल टू 0. काय ते सांगा मला. P3 445, 500, 445 म्हणून 445 गेले, 530 येत आहे, 530 किलोन्यूटन. P3 इज 530 किलोमीटर, राईट. आता काय करायचं, समजा हा सेक्शन X1 आहे, हा सेक्शन X2 आहे, राईट. हा सेक्शन X3 आहे. प्रत्येक ब्लॉक साठी समजा मी AB सेक्शन घेतला, जस्ट सी. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं की मॅक्सिमम लोड कुठे येतोय. AB सेक्शन घ्या, AB पोर्शन घ्या आणि AB पोर्शनला त्याच्या एक तर त्या सेक्शन घेऊन लेफ्टला बघा किंवा राईटला बघा आणि किती लोड येतोय तो बघा रिझल्टंट. तुम्ही जर AB वर सेक्शन घेतला आणि त्या सेक्शनच्या लेफ्टला जर बघितलं तर लोड किती आहे, फक्त P1 आहे टेन्साईल. समजतंय का. सी P1 ची व्हॅल्यू किती आहे, आता P1 ची व्हॅल्यू आहे 45, P2 ची व्हॅल्यू किती आहे 445, P3 ची व्हॅल्यू आता आपण काढली 530 आणि P4 ची व्हॅल्यू आहे 130. यस. आता एक लक्षात घ्या, तुम्ही तिथं सेक्शन घेऊन लेफ्टला बघितलं तर किती येतोय 45 टेन्साईल AB ला. राईटला घेतलं तर किती यायला पाहिजे, इक्विलिब्रियम मध्ये असेल तर 45 यायला पाहिजे. सी राईटला सेक्शन घ्या तुम्ही, X1च्या राईटला बघा आणि राईटचे सगळे लोड ऍड करा. सी P2 टेन्साईल आहे 445 मायनस 530 घ्या, किती येईल बघा. 445 मायनस 530 आणि पुन्हा प्लस 130 करा. सो मायनस 530 प्लस 130 हा होईल मायनस 400. 445 मायनस 400 जरी केलं तुम्ही, इकडून जरी बघितलं तरी पण 45 येईल. आले का लक्षामध्ये. समजलं का सगळ्यांना, बाकीच्यांना. येस. चौधरी अँड ऑल, बाकीचे कुणाल. येस. आता BC, BC बघा, BC वर रिझल्टंट काय येईल बघा तुम्ही. BC वर सेक्शन घ्या, BC वर मी X2 सेक्शन घेतलाय. लेफ्टला जर बघितलं तुम्ही तर कॉम्प्रेसिव्ह 400 आहे, बरोबर आहे का. समजतंय का हे 400 कसं आलंय ते. सी इथं मी सेक्शन घेतलाय, मी इथं पेन दाखवतोय बघा. BC वर मी सेक्शन घेतलाय, तुम्ही लेफ्टला बघा 445 कॉम्प्रेसिव्ह आहे आणि 45 टेन्साईल आहे. रिझल्टंट किती 400 येईल, राईट. तुम्ही इथं राईटला पण बघा, 530 कॉम्प्रेसिव्ह आणि 130 टेन्साईल म्हणजे 400 कॉम्प्रेसिव्ह येईल BC वर. कुटुंब बघा सारखाच येईल, राईट. आणि तिसरा राहिला आता CD वर किती आहे बघा. राईटला बघा किंवा लेफ्टला बघा, CD वर किती होतंय बघा. CD वर किती येतोय. इथं राईटला जर बघितलं तर P4 म्हणजे 130 आणि लेफ्टला बघितलं तर किती येईल. लेफ्टला बघितलं तरी पण तेवढाच येईल, 130 येईल, बरोबर आहे का. 130 टेन्साईल. आता क्रॉस सेक्शन एरिया तर सारखाच आहे तिघांचा पण, राईट. मग स्ट्रेस कुठे जास्त येईल, जिथं लोड जास्त आहे तिथं. म्हणजे हा BC पोर्शन मध्ये लोड सगळ्यात जास्त आहे, तो कॉम्प्रेसिव्ह आहे, तिथं सगळ्यात जास्त स्ट्रेस येईल. त्याने विचारलं की आपल्याला कॅल्क्युलेट द मॅक्सिमम स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द क्रॉस सेक्शन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. सो स्ट्रेस काय येईल, लोड बाय एरिया. लोड बाय क्रॉस सेक्शन एरिया. सो लोड किती आहे 400 किलोन्यूटन इंटू 10⁻³ बाय एरिया, बरोबर आहे. मॅक्सिमम लोड 400 आहे, एरिया किती येईल 200/100. 200/100 200 हे गेला इथं 2 आणि 100 मधला इथं 10 राहील फक्त, म्हणजे 20 न्यूटन पर mm² येत आहे का. येस.
20 Newton per mm square. Maximum stress. Maximum stress is 20 Newton per mm square. Yes, समजलाय का हा क्वेश्चन? इझी क्वेश्चन आहे हा पण. ऋषिकेश 20 किलोन्यूटन कुठून येईल लोड बाय एरिया न्यूटन पर एम स्क्वेअर? किलोन्यूटन येणार, न्यूटन येईल. नंबर 5 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. यस, सगळ्यांना समजतंय? 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. नेक्स्ट नाउ दिस सांगायचं काय आन्सर येईल? हे अल्फा आहे बरं काय? अल्फा ऑफ अल्युमिनियम इज मोर दॅन अल्फा ऑफ स्टील. याची तुम्हाला मी आधी कन्सेप्ट सांगतो. Before going into this, I'll tell you one concept. Now, there is something called as okay. Before that, let's say एक बार आहे. एक स्टीलचा बार आहे. Of length L, area of cross section A, right? And suppose if this bar is subjected to rise in temperature by T degree centigrade. ह्या बारचं काय केलं मी, टेम्परेचर वाढवलं T डिग्री सेंटीग्रेड न, राईट? याचा हा लेंथ आहे, राईट? हा डेप्थ आहे, समजा हा विथ आहे B, राईट? And suppose this bar is resting, if this bar is resting on frictionless surface, फ्रिक्शनलेस म्हणा किंवा स्मूथ म्हणा, फ्रिक्शनलेस सरफेस. हा बार जो आहे तो फ्रिक्शनलेस सरफेसवर रेस्ट करतोय. इट इज रेस्टिंग. नाउ कॅन यू टेल मी, विल देअर बी एक्सपान्शन ऑफ बार ऑर नॉट? त्याचा जो स्टँडर्ड टेम्परेचर आहे, राईट, त्या टेम्परेचर पेक्षा तुम्ही टेम्परेचर वाढवलं. आता मला आधी सांगा, व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड टेम्परेचर? हा टर्म काय आहे? तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघतात. व्हॉट इज स्टँडर्ड टेम्परेचर? या टर्मचा अर्थ काय होतो तुम्ही सांगू शकता का? या, विशाल इज करेक्ट. कन्स्ट्रक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा सराउंडिंग टेम्परेचर जे काही असेल ते, राईट, दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर. दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर, राईट? आता स्टँडर्ड टेम्परेचरची सवय ह्युमन बॉडीला सुद्धा असते का? मॅन्युफॅक्चरिंग, आपलं आता मॅन्युफॅक्चरिंग समजा आपलं महाराष्ट्राचं आहे, राईट? आणि आपण डायरेक्ट जर उद्या जाऊन कॅनडामध्ये राहायला गेलो, राईट, तर आपण सर्व्हाइव्ह करतो आपण, राईट? पण समजा जर ह्या आर्टिफिशियल गोष्टी जर नसत्यात, आपण सर्व्हाइव्ह करू शकलो असतो का? नो, राईट? आपण हिटर ते लावून सर्व्हाइव्ह करू समजा, राईट, पण ह्याच्या आर्टिफिशियल गोष्टी नसत्या तर आपण सर्व्हाइव्ह करू शकलो नसतो, राईट? स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे काय की कुठलं पण कॅलिब्रेशन आहे किंवा कुठलं पण कन्स्ट्रक्शन आहे, राईट, ते ज्या टेम्परेचरला तयार केलेलं आहे, राईट, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज स्टँडर्ड टेम्परेचर. समजते का? मग फील्डमध्ये जे टेम्परेचर आहे ते जर स्टँडर्ड पेक्षा वेगळं झालं तर ऑब्विसली हे जे तुम्ही कॅलिब्रेशन बनवलेलं आहे किंवा हे जे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तो सेम राहील का? नाही. दिस टेम्परेचर, दिस फील्ड टेम्परेचर विल हॅव इफेक्ट ऑफ दॅट टेम्परेचर ऑन दिस. जर समजा फील्ड टेम्परेचर स्टँडर्ड टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर एक कॉमन फिनॉमिना जो आहे तो काय होऊ शकतो सांगा?
जर फील्ड टेम्परेचर जर स्टँडर्ड टेम्परेचर पेक्षा जर जास्त असेल तर एक बेसिक सगळ्यात बेसिक गोष्ट होती कुठल्या पण मटेरियल सोबत, ती म्हणजे काय, त्याचं एक्सपान्शन होतं. बरोबर आहे का? कुठली पण गोष्ट जर तुम्ही घेतली राईट, इफ इट इज सब्जेक्टेड टू सम टेम्परेचर, तो काय होतो, एक्सपांड होतो. राईट. त्याच्यानंतर जर टेम्परेचर फील्ड टेम्परेचर जर कमी असेल तर मॅक्सिमम मटेरियल जे आहेत ते काय होतात, जर फील्ड टेम्परेचर जर कमी झालं स्टँडर्ड पेक्षा ते कॉन्ट्रॅक्ट होतात. मॅक्सिमम मटेरियल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. समजतंय का तुम्हाला काय सांगतोय ते? राईट. तर मग हा जो बार आहे त्याचा लेंथ एल आहे, बी विथ आहे आणि डी डेप्थ आहे. राईट. त्या बारचं समजा मी टेम्परेचर वाढवलं, राईट, तर ऑब्विसली या बारचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन होईल तर वाढवलं, तर कमी केलं तर कॉन्ट्रॅक्शन होईल. राईट. मग त्याचे तिन्ही डायमेन्शन जे आहेत ते एक तर एक्सपांड होतील किंवा मग कॉन्ट्रॅक्ट होतील. राईट. समजतंय का? त्या बारचे तिन्ही डायमेन्शन जे आहेत ते एकतर एक्सपांड होतील किंवा कॉन्ट्रॅक्ट होतील. ओके. मग मला सांगा ते एक्सपान्शन काय असेल, व्हॉट विल बी दॅट एक्सपान्शन? समजा लेंथच्या डायरेक्शन मध्ये एक्सपान्शन किती होईल, तर आपण म्हणतो चेंज इन लेंथ, एल अल्फा टी. नाउ व्हॉट इज अल्फा? सो कॅन आय से डेल्टा एल इक्वल्स टू एल अल्फा टी, आपण असं घेतो. चेंज इन टेम्परेचर अल्फा, डेल्टा बी इक्वल्स टू बी अल्फा टी, ते डायमेन्शन घेतो, आणि डेल्टा डी इज डी अल्फा टी. Now what is alpha? It is coefficient of thermal expansion. Coefficient of thermal expansion. त्याला पर डिग्री सेंटीग्रेड मध्ये घेतो आपण तो. राईट. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय? समजा माझ्याकडे एक मटेरियल आहे जसं कॉपर, अल्फा ऑफ कॉपर. अल्फा ऑफ कॉपर किती आहे सांगा? 16 into 10⁻⁶ per degree centigrade, right? And alpha of steel is 12 into 10⁻⁶ per degree centigrade, right? Okay. हे बरोबर सांगितलं मी. अल्फा ऑफ कॉपर, अल्फा ऑफ स्टील. कॉपरचा अल्फा जास्त आहे स्टील पेक्षा. राईट. समजा माझ्याकडे दोन बार आहेत, एक कॉपरचा बार आहे, लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सगळं सारखंच आहे, आणि दुसरा बार जो आहे तो स्टीलचा आहे. एक कॉपरचा बार आहे आणि एक स्टीलचा बार आहे. समजा मी यांचं टेम्परेचर वाढवलं टी डिग्री सेंटीग्रेडनं स्टँडर्ड टेम्परेचर पेक्षा, सेम अमाऊंट टेम्परेचर वाढवलं, होईल एक्सपांड मोर, होईल एक्सपांड मोर. बरोबर आहे का? कॉपर विल एक्सपांड मोर दॅन, दोघं एक्सपांड होतील पण कॉपरचं एक्सपान्शन जास्त असेल. समजा त्यांचं टेम्परेचर तुम्ही ड्रॉप केलं टी डिग्री सेंटीग्रेडनं, तर काय होईल? कॉन्ट्रॅक्शन होईल. होईल कॉन्ट्रॅक्ट मोर, होईल कॉन्ट्रॅक्ट मोर. राईट. होईल कॉन्ट्रॅक्ट मोर. सांगा सांगा, लाजू नका. कॉपर और स्टील? कॉपर विल कॉन्ट्रॅक्ट मोर दॅन द स्टील. बरोबर आहे का? कॉपर विल कॉन्ट्रॅक्ट मोर दॅन द स्टील. याचा अर्थ काय होतो मग? ह्या अल्फाचं मिनिंग काय आहे मग? व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्फा? व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्फा? सिंपल मिनिंग आहे, जर एखाद्या मटेरियलचं टेम्परेचर तुम्ही 1 डिग्रीनं जर चेंज केलं, पर डिग्री सेंटीग्रेड आहे, तर त्या मटेरियलच्या डायमेन्शन मध्ये होणारा चेंज किती असेल? 16 into 10⁻⁶. आले का लक्षामध्ये? व्हेरी स्मॉल चेंज, 16 into 10⁻⁶. जर एखाद्या मटेरियलचं तुम्ही टेम्परेचर चेंज केलं स्टँडर्ड टेम्परेचर पासून 1 डिग्री सेंटीग्रेडनं, तर त्या पर डिग्री सेंटीग्रेड त्या मटेरियलमध्ये चेंज किती होतोय? 12 into 10⁻⁶. म्हणजे कॉपर मध्ये जो चेंज होतोय पर डिग्री सेंटीग्रेडला तो जास्त आहे स्टील पेक्षा. अरे सिंपल मिनिंग मध्ये सांगतो तुम्हाला अल्फाचं मिनिंग. कॉपर मध्ये जो चेंज होणार आहे, राईट, कॉपर मध्ये जो चेंज म्हणजे काय? एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन, तो स्टील पेक्षा जास्त आहे पर डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 1 डिग्री सेंटीग्रेड जर टेम्परेचर चेंज झालं तर कॉपर जास्त चेंज होतोय स्टील पेक्षा. राईट. मग ते टेम्परेचर वाढून द्या किंवा कमी होऊन द्या, जर टेम्परेचर वाढलं तर कॉपरच जास्त एक्सपांड होणार, आणि टेम्परेचर जर कमी झालं तर कॉपरच जास्त कॉन्ट्रॅक्ट होणार. कारण की त्याचा पर डिग्री सेंटीग्रेड जो तो चेंज दाखवतोय त्याचा जो टेम्परेचर सस्केप्टिबिलिटी आहे तो जास्त आहे स्टील पेक्षा.
आले का लक्षामध्ये तुमच्या सिंपल मिनिंग अल्फाचं काय आहे ते? यस, हो, तुम्हाला आधी पण माहित असेल अल्फाचं मिनिंग. ठीक आहे. अल्फा ऑफ कॉपर, अल्फा ऑफ स्टील. ओके, इथपर्यंत समजलंय? ठीक आहे. आता मला सांगा, ठीक आहे, याचे एक्सपान्शन झाले एल अल्फा टी. येस, कसं आहे ते सांगतो मी, पॉयझन रेशो डिपेंड. पण तिथं सध्या आपण जाण्यात मजा नाहीये. ठीक आहे, आपण स्वाम डिटेलमध्ये बघत नाही, आपल्याला क्वेश्चन बघायचे. स्वाम तर मी सुरू करतो 2-3 दिवसात, त्यावेळेस बघू आपण. ठीक आहे. पॉयझन रेशो इज समथिंग डिफरंट. ठीक आहे. ओके, आता इथं मला सांगा, समजा तुम्ही एखाद्या मटेरियलला, एखाद्या बारला, राईट, एखाद्या बारला फ्रिक्शनलेस सरफेसवर जर रेस्ट केला असेल, देन अँड इफ इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज, देन व्हॉट इज द टेम्परेचर स्ट्रेस डेव्हलप? ऑब्विसली बरोबर आहे, टेम्परेचरमुळे टेम्परेचर स्ट्रेस डेव्हलप होईल. तर तो किती असेल? 0. राईट, विशाल इज राईट. किती असेल? 0. मी काय सांगतोय? The bar is resting on a frictionless surface. Frictionless surface means it is free to expand in any direction. तो बार जो आहे तो सगळ्या डायरेक्शनला, म्हणजे तुम्ही एक्स वाय झेड डायरेक्शन जर घेतले, त्या तिन्ही डायरेक्शनला तो फ्री टू एक्सपांड आहे. इट इज फ्री टू एक्सपांड इन ऑल 3 डायरेक्शन्स. तिन्ही डायरेक्शन मध्ये तो फ्री टू एक्सपांड आहे. राईट. आता मला सांगा, व्हॉट इज द स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे काय? It is the resistance to deformation. It is the internal resistance developed against deformation. बरोबर आहे का? Stress is the internal resistance developed against deformation. समजताय? Internal resistance developed against deformation. आता इथं जर एखादा बार मी फ्रिक्शनलेस सरफेसवर जर रेस्ट करत असेल, फ्रिक्शनलेस सरफेसवर जर रेस्ट करत असेल, तर त्याला म्हणजेच काय की त्याच्या डिफॉर्मेशन जे होणार आहे त्याला काही रेजिस्टन्स आहे का? त्या बारचं जे डिफॉर्मेशन होणार आहे त्या डिफॉर्मेशनला काही रेजिस्टन्स आहे का? नाहीये. इट इज फ्री टू एक्सपांड. मग स्ट्रेस डेव्हलप होईल का? विल द स्ट्रेस डेव्हलप? नो. स्ट्रेस डेव्हलप होईल का? नाही होणार. आता समजा ह्या बारला मी कन्स्टेंट केलं असं, समजा फिक्स करून ठेवलं दोन्ही डायरेक्शन मध्ये, असं मी फिक्स केलं, त्याला माझ्या हाताकडे बघा, असं मी फिक्स करून ठेवलं दोन्ही साईडला. राईट, जस्ट व्हिडिओमध्ये बघा. समजा मी असं त्याला फिक्स करून ठेवलं त्या बारला. राईट. आता सांगा मला, म्हणजे त्याला मी काय करतो, आता ह्या डायरेक्शन मध्ये एक्स डायरेक्शन जो आहे त्या डायरेक्शन मध्ये डिफॉर्म होऊन देत नाहीये मी. राईट. मग मला सांगा, या केसमध्ये कुठल्या डायरेक्शन मध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल? एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शन मध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल टेम्परेचरमुळे? नाही. राईट. स्टील इट इज फ्री टू एक्सपांड इन वाय अँड झेड डायरेक्शन. हे जे डायरेक्शन आहे वाय अँड झेड, इट इज फ्री टू एक्सपांड इन दिस डायरेक्शन. नाउ इथं काय होईल आता बघा, तो एक्स डायरेक्शन मध्ये एक्सपांड करायचा प्रयत्न करेल, पण हे जे सपोर्ट्स आहेत तिथले त्याला एक्सपांड होऊन देणार नाहीत. ते काय करतील, त्याला वापस ढकलतील. म्हणजे काय करतील, ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप करतील, सिग्मा टी. त्याला आपण म्हणतो टेम्परेचर स्ट्रेस. याला जर आपण डिराईव्ह केलं, यू विल गेट सिग्मा टी इक्वल्स टू अल्फा टी. सिग्मा टी इक्वल्स टू अल्फा टी. सॉरी, हा अल्फा टी बरोबर आहे, ई अल्फा टी. अल्फा टी तो सिंपल असं डिराईव्ह करतो आपण. ज्यावेळेस मी स्वाम घेईल त्यावेळेस तुम्हाला समजेल. असं डिराईव्ह करतो आपण, एल अल्फा टी मायनस सिग्मा टी बाय इंटू एल, असं काहीतरी घेतो आपण. बरोबर आहे. याला इक्वेट करतो आपण सिग्मा टी इक्वल्स ई अल्फा टी, असं येऊन जातं इक्वेशन. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? ऑल आर गेटिंग? येस. ओके. आता एक लक्षात घ्या, समजा समजा माझ्याकडे 2 बार आहेत. which are firmly connected to each other. माझ्याकडे 2 बार आहेत, एक कॉपरचा आहे, एक स्टीलचा आहे. This is copper bar, this is steel bar. Now we know alpha of copper is more than alpha of steel, right? कॉपरचा अल्फा स्टील पेक्षा जास्त आहे. राईट. एक कंपोजिट बार घेतला मी.
आता समजा इथं या केसमध्ये जर तुम्ही टेम्परेचर रेज केलं बाय T°C, राईट, तर काय होईल? इथं स्ट्रेसेस डेव्हलप होतील का नाही होणार हे मला आधी सांगा. हे कंपोजिट बार आहे, म्हणजे कॉपर आणि स्टीलचं हे असं एकमेकाला वेल्डिंग केलेलं आहे. जर समजा हे नसतं, समजा हे कंपोजिट जर नसते, तर कोण जास्त एक्सपांड झालं असतं? कॉपर, राईट. कॉपरचं जे फ्री एक्सपान्शन आहे ते जास्त राहिलं असतं स्टीलपेक्षा. आय एम टॉकिंग अबाउट फ्री एक्सपान्शन. दिस इज द फ्री एक्सपान्शन. कॉपरचं फ्री एक्सपान्शन स्टीलपेक्षा जास्त असलं, पण हे दोघं एकमेकाला कनेक्ट केलेलं असल्यामुळे काय होईल? त्यांचं जे ऍक्च्युअल एक्सपान्शन होईल ते सारखंच असतं दोघांचं. दिस इज ऍक्च्युअल एक्सपान्शन, डेल्टा ऍक्च्युअल, राईट. म्हणजे इथं काय होईल बघा. मग मला सांगा, कॉपरचं डिफॉर्मेशन प्रिव्हेंट झालंय का? रेजिस्टन्स लागलाय का त्याच्या फ्री एक्सपान्शनला? यस. स्टीलला रेजिस्टन्स लागलाय का? येस, स्टीलला पण लागलाय. स्टीलचं जेवढं फ्री एक्सपान्शन होणार होतं त्यापेक्षा जास्त होत आहे. म्हणजे इथं होईल काय बघा, कॉपरचं फ्री एक्सपान्शन जो आहे तो स्टीलपेक्षा जास्त असेल, राईट. मग स्टील बार काय करेल, सिन्स बोथ आर कनेक्टेड टू इच अदर, कॉपरला मागं ओढल आणि कॉपर काय करेल, स्टीलला बाहेर ओढायचा प्रयत्न करेल. म्हणजे इथं स्ट्रेसेस डेव्हलप होतील. कॉपरमध्ये कुठला स्ट्रेस असेल? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल कॉपरमध्ये, आणि स्टीलमध्ये कुठला असेल? टेन्साईल. समजतंय का? आर यू गेटिंग दिस? कॉपरमध्ये जर टेम्परेचर जर वाढलं तर कॉपरमध्ये काय असेल? कॉम्प्रेशन. आणि स्टीलमध्ये काय असेल? टेन्शन. आणि जर टेम्परेचर कमी झालं तर उलट होईल. बरोबर आहे का? कॉपरमध्ये काय होऊन जाईल? टेन्शन. आणि स्टीलमध्ये कॉम्प्रेशन. रिव्हर्स होऊन जाईल. येस. आता हे झालं तुमचा कंपोजिट बार, राईट. आता याच्यामध्ये अजून एक टाईप आहे, समजा एंड टू एंड कनेक्शन असेल, म्हणजे या टाईपचं. समजा एक कॉपरचा बार आहे आणि एक स्टीलचा बार आहे समजा. दिस इज कॉपर, लेट से, दिस इज स्टील. आणि ह्या दोघांना असं दोन्ही साईडनं फिक्स करून टाकलंय. आता जर टेम्परेचर रेज केलं तर काय होईल? इफ टेम्परेचर इज रेज बाय T°C, बोथ बार्स विल ट्राय टू एक्सपांड. हे दोघं जे आहेत ते एक्सपांड व्हायचा प्रयत्न करतील, राईट. पण जे सपोर्ट्स आहेत ते एक्सपांड त्यांना होऊन देणार नाहीत. सपोर्ट असं पुश करतील दोघांना. म्हणजेच काय की दोघांमध्ये कुठला स्ट्रेस डेव्हलप होईल? कॉम्प्रेसिव्ह. एंड टू एंड कनेक्शन जर असेल तर बोथ कॉम्प्रेशन. समजतंय? आणि जर टेम्परेचर जर फॉल झालं, हे दोघं कॉन्ट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करतील, पण हे सपोर्ट त्यांना आतमध्ये जाऊन देणार नाहीत. सपोर्ट त्यांना वापस ओढतील बाहेर. दोघांमध्ये पण काय असेल? टेन्शन. समजलंय का? हे आलं लक्षात? कंपोजिटचं याचं समजलंय? क्वेश्चनला थर्मल एक्सपान्शन समजलंय? ओके. तुम्हाला रेग्युलर क्लासमध्ये पण एवढं कोणी सांगत नसेल. Okay, now see this question. At room temperature, the rods are shown in figure. When temperature is raised, what is the natural nature of stresses developed in each rod? जर टेम्परेचर जर वाढलं तर नेचर ऑफ स्ट्रेस काय असेल? दोघांमध्ये पण कंपोजिट आहे, हा एंड टू एंड कनेक्शन आहे. इथे दिसतंय का? टेम्परेचर वाढलं तर दोघं एक्सपांड व्हायचा प्रयत्न करतील. त्यात अल्फा ते बघायची काहीच गरज नाही तुम्हाला. दोघांमध्ये काय डेव्हलप होईल? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल. इथून असे स्ट्रेसेस, कॉम्प्रेसिव्ह रेजिस्टन्स लागेल त्याला. कॉम्प्रेशन इन बोथ अल्युमिनियम अँड स्टील. समजलंय का? इझी क्वेश्चन, खूप इझी क्वेश्चन होता. येस.
हा आता बघा 2013ला क्वेश्चन विचारलाय, काय येईल आन्सर सांगायचं. बल्क मॉडेलच विचारलाय तुम्हाला, मगाशी सांगितलं तुम्हाला E इक्वल्स टू 2G इंटू 1 प्लस म्यू, E इक्वल्स टू 3K इंटू 1 मायनस 2 म्यू, E इक्वल्स टू 9kg बाय 3K प्लस G, आणि म्यू इक्वल्स टू 3K मायनस 2G, 6K प्लस 2G. कुठलं विचारलंय ते बघून घ्या जरा, कुठलं विचारलंय त्यांनी, हे विचारलंय बल्क मॉडेल विचारलंय के. इथून बघा तुम्ही के काय होतं ह्या इक्वेशन पासून, के इज इक्वल्स टू ई अपॉन 3 इंटू 1 मायनस 2 म्यू. आले का आन्सर आहे? बल्क मॉडेल विचारलंय त्यांनी. येस. नंबर 3, एक्सपान्शन म्हणजे मला समजलं नाही कुणाला काय म्हणतोय ते. एक्सपान्शन पण दोघांमध्ये पण झालं असतं, उलट झालं असतं. समजा यांचं टेम्परेचर जर फॉल झालं असतं, त्या सपोर्ट ह्यांनी दोघांनी काय केलं असतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न केला असता, पण या सपोर्टने यांना कॉन्ट्रॅक्ट होऊन दिलं असतं का? सपोर्टने यांना बाहेर ओढलं असतं पुन्हा, दोघांमध्ये टेन्शन आलं असतं. हेच विचारलंय ना कुणाला तू, राईट? काय विचारलंय? ओके, एक्सपान्शन विचारलं असतं तर मग तुम्हाला तो कॅल्क्युलेट करावा लागला असता. सॉरी, एक्सपान्शन किती आला असता इथं दोघांचा, नेट एक्सपान्शन किती आला असता, नेट किती आला असता? इज करेक्ट, नेट 0 आला असता. समजतंय? फ्री एक्सपान्शन इज इक्वल्स टू एक्सपान्शन प्रिव्हेंटेड. इथं आपण असे इक्वेशन लिहितो बघा, ए अल्फा टी ऑफ 1 प्लस ए अल्फा टी ऑफ 2 इक्वल्स टू सिग्मा बाय ई इंटू एल ऑफ 1 प्लस सिग्मा बाय ई इंटू एल ऑफ 2, राईट? आणि पुन्हा इक्वेशन इक्वेट करतो आपण, सिग्मा 1 A1 इक्वल्स टू सिग्मा 2 A2. या दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपण सिग्मा 1 सिग्मा 2 फाइंड आउट करतो, राईट? ते बघू आपण पुढे सॉल्व मध्ये, ज्यावेळेस घेऊ आपण त्यावेळेस बघू डिटेलमध्ये. हा समजला का क्वेश्चन नंबर 7? इझी क्वेश्चन आहे. येस. ओके, नाउ रिमेनिंग विल सी टुमॉरो, नेक्स्ट टू नेक्स्ट. उद्या टुमॉरो विल टेकिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ सॉइल. 2 सब्जेक्ट पॅरलली घेतोय आपण PYQ. टुमॉरो विल बी सॉइल. युजफुल आहे का कोर्स? हा कोर्स युजफुल आहे? इज इट युजफुल? डेली 20 क्वेश्चन तरी झाले पाहिजे बघा, 15 ते 20 क्वेश्चन झाले पाहिजे डेली. आज थोडा आपला वेळ गेला. 15 ते 20 क्वेश्चन जर डेली झाले तर लवकर संपेल तुमचा, म्हणजे 60-70 तासामध्ये संपून जाईल, 60 to 70 आवर्स मध्ये. या मेन्स स्टार्ट करतोय मी, मेन्स स्टार्ट करतोय. फक्त आता माझं मेकॅनिक्स होऊन द्या, लगेच मी मेन्स स्टार्ट करतोय. सॉईल ऑलरेडी आपले बरेचसे लेक्चर झालेले आहेत सॉईलचे. सॉईल 60-70% सॉईल झालाय आपला. सॉईलच्या रेकॉर्डिंग सगळे अवेलेबल आहेत. मेन्स सुरू करतोय, आणि ज्यांना कोणाला मेन्स प्री प्लस मेन्स असं लावायचं असेल तर ते लावू शकतात, राईट? प्री प्लस मेन्स लावू शकतात ज्यांना कोणाला लावायचं असेल त्यांनी, ठीक आहे? उद्या सकाळी 7 AM ला मेकॅनिक्स आहे. शेड्यूल टाकलेलं आहे मला वाटतं मी मेकॅनिक्सचा. 7 AM ला मेकॅनिक्स आहे. मेकॅनिक्स, ठीक आहे? फीडबॅक द्या मला. कोर्स चांगला वाटला ना? प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा कोणी स्टार्ट नाही केलेला, मी एकटा स्टार्ट करतोय. आणि याचे प्रत्येक वीक मध्ये तुमचे एक 6 आवर्सचे क्लासेस घेणार आहेत आपण. 4 क्लासेस घेणार आहेत त्याचे प्रत्येक वीक मध्ये. 4 क्लासेस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, राईट? असं जर आपण 16 घेतले तर 4-16 क्लासेस होतील तुमचे, राईट? बराचसा कंटेंट होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे? चलो, तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना सांगा, राईट? थँक्यू, बाय बाय, सी यू टुमॉरो, गुड नाईट.